मित्रहो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये रॉयल एन्क्लोजर आणि तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती पाहिली। रॉयल एन्क्लोजर नंतर याच्या समोरच असणारं राणीचं स्नानागारही विशेष आहे। स्नानागार म्हटलं तर आपण म्हणाल की छा, ह्यात काय विशेष, तेव्हाची लोकही आंघोळ करतच असतील की। बरोबर आहे, पण स्नानागाराचं महत्त्व म्हणजे इथलं जलव्यवस्थापन, म्हणजेच इथे पाणी कुठून येत असेल, कसं येत असेल, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्वीन्स बेदिंग। त्यानंतर आणखीन एक आपण वास्तू इथे व्हिजिट करणार आहोत। ती कुठली असेल ती आपण गेल्यावरच बघूयात। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। राणीचं स्नानागार ही वास्तू राजा अच्युतराय यांनी बांधली। हे राणीचं स्नानागार बाहेरून जरी साधं दिसलं तरी आतून अत्यंत सुंदर असं आहे। या इमारतीच्या बांधकामातही इंडो इस्लामिक स्थापत्यशैलीचा वापर आढळतो। ही एक आयताकृती इमारत असून याचं क्षेत्रफळ 30 चौरस मीटर, याचं बाथटबचं क्षेत्रफळ 15 चौरस मीटर आणि खोली 1.8 मीटर आहे। या इमारतीला सुंदर कमानदार कॉरिडॉर असून खिडक्या असलेल्या नक्षीदार बाल्कन्याही आहेत। स्नानागाराच्या आत जायला हा पाण्याचा खंदक ओलांडून आत जावं लागतं। त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या चारही बाजूला पाण्याचा खंदक बनवला होता, ज्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती इथे आत जाऊ शकणार नाही। इथे असणाऱ्या वातानुकूलित झरोक्यांमुळे इथलं जे वातावरण आहे ते अगदी थंड राहत असून जर आपण माझ्या मागे पाहिलं तर पुढे जो दिसतोय तिथून पाणी येत असावं ह्या क्वीन्स बेदिंगमध्ये आणि ते ह्या पूलमध्ये पडत असावं। कुठल्याही ठिकाणी जर आपल्याला पाणी पोहोचवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लागते ती सिस्टमॅटिक जलप्रणाली। मग तेव्हा जर पाईप नसतील तर इथपर्यंत पाणी कुठून आणलं असेल, तर ते इथे आणलं होतं सिस्टमॅटिक वॉटर कॅनलच्या पद्धतीने। या ठिकाणी पाणी पोहोचवण्यासाठी तुंगभद्रेच्या ताज्या पाण्याचा उपयोग केला होता। हे पाणी वेगवेगळ्या कॅनलमधून पुढे क्वीन्स बेदिंगच्या चारही बाजूला असलेल्या खंदकामध्ये येत असे आणि मग ते पाणी पुढे बाथटबमध्ये सोडलं जाईल। इथे असणारं पाण्याचं इनलेटही आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे एका बाजूला पाण्याचं आउटलेटही आहे, जिथून वापरलेलं पाणी सोडलं जाईल आणि तेच इथल्या बागेला वापरलं जात असावं। वरांड्यातील प्रत्येक घुमटाकार छतावर नाजूक नक्षीकाम पाहायला मिळतं। जसं स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे दागिने घालायला आवडतात, त्याच प्रकारे प्रत्येक घुमटातील नक्षीकाम हे वेगवेगळं आहे। या स्नानागारामध्ये आपल्याला छान सज्जही पाहायला मिळतात, ज्यांचंही शिल्पकता आणि नक्षीकाम अतिशय रेखीव आणि सुंदर असं आहे। इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचा अद्भुत नमुना म्हणजे हे स्नानागार। राणीचे स्नानागार बरोबरच लोटस महालही अशीच एक सुंदर वातानुकूलित इमारत आहे। त्याच्या व्हिडिओची लिंक आम्ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत। आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी नृसिंह मंदिर, हेमकुटा पर्वत आणि विरूपाक्ष मंदिर या वास्तूंबद्दल माहिती घेणार आहोत। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।